तर जय शिवराय मित्रांनो, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सरकारकडे जे मागण्या केल्या होत्या ते मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या आणि मराठ्यांचा गुलाल उधळला. पण काही जणांच्या मूळव्याधाला मोडं फुटले. त्यामधला एक ते म्हणजे हेकना डोळा, ज्याचं गुण एकही चांगलं नाही असा गुणरत्न सदावर्ते. याला आपण काही प्रश्न विचारणार आहोत. तर सदावर्ते, तो म्हणला होता की मुंबईमध्ये मराठ्यांना पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही, पण मराठे मुंबईमध्ये कसं घुसले? सदावर्ते, तू म्हणला होता की आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी सुद्धा भेटणार नाही. परवानगी तर सोड, मनोज जरांगे पाटलांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 5 दिवस उपोषण कसं केलं? सदावर्ते, मराठे न रोखता न झुकता छाताडावर बसून आरक्षण कसं घेतले? सदावर्ते, तुझ्यासारख्याची आणि लक्ष्मण हाके सारख्यांची मराठे कसे जिरवले?